नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे महासेमी इंग्लिश चॅनलवर। आज आपण बघणार आहे एक्सरसाइज जनरल सायन्स क्लास 7 त्याच्यामधील 3rd नंबरचा टॉपिक आहे प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रिसोर्सेस। याच्यावरचा एक्सरसाइज म्हणजे आपण स्वाध्याय बघणार आहोत। पहिला प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 1, फिल इन द ब्लँक्स विथ ॲप्रोप्रिएट टर्म। खाली काही टर्म दिले आहेत, त्या करायच्या आहेत आपल्याला ब्लँकमध्ये फिल करायचे आहेत। तर ऑप्शन्स आहेत बघा, टेम्परेचर, व्हॉल्यूम, मास, डेन्सिटी, ह्युमिडिटी, ॲसिडिक, वेट, न्यूट्रल, सेट। तर बघा हे टर्म्स वापरून आपल्याला काय करायचं आहे, फिल इन द ब्लँक करायचं आहे। पहिला आहे द कॅपॅसिटी ऑफ एअर टू होल्ड मॉइश्चर डिपेंड्स अपॉन द डॅश डॅश ऑफ द एअर। याचे आन्सर आहे टेम्परेचर। द कॅपॅसिटी ऑफ एअर टू होल्ड मॉइश्चर डिपेंड्स अपॉन द टेम्परेचर ऑफ द एअर। नेक्स्ट आहे बी, वॉटर डज नॉट हॅव अ डॅश डॅश बट हॅज डिफिनाइट डॅश डॅश अँड डॅश डॅश। तर बघा याचे उत्तर आहे वॉटर डज नॉट हॅव अ शेप बट हॅज डेफिनाइट मास अँड व्हॉल्यूम। तर बघा इथे फिलिंग द ब्लँक्स काय आहे, शेप, मास अँड व्हॉल्यूम। तर वॉटर डज नॉट हॅव अ शेप बट हॅज डेफिनाइट मास अँड व्हॉल्यूम। प्रश्न क्रमांक सी आहे बघा, व्हाईल फ्रीजिंग द डॅश डॅश ऑफ एअर डॅश डॅश ऑफ वॉटर इज लोअर्ड। बघा व्हाईल फ्रीजिंग द डेन्सिटी ऑफ वॉटर इज लोअर्ड। ज्यावेळी फ्रीजिंग होतं त्यावेळी काय होतं, डेन्सिटी ऑफ वॉटर कमी होते। नेक्स्ट आहे बघा, डॅश डॅश सॉइल हॅज pH 7, न्यूट्रल सॉइल हॅज pH 7। नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 2, व्हाय इज इट सेड दॅट। त्याच्यामधले बघा ए प्रश्न आहे, एअर इज होमोजिनियस मिक्सचर ऑफ व्हेरियस गॅसेस। म्हणजेच बघा आपल्याला काय सांगायचं आहे, एअर म्हणजेच हवा, हे काय आहे, होमोजिनियस मिक्सचरचं काय आहे, व्हेरियस गॅसेस म्हणजे त्यात खूप सारखे गॅसेस आहेत। याचे उत्तर आहे बघा, एअर इज मिक्सचर ऑफ व्हेरियस गॅसेस, carbon dioxide, oxygen, nitrogen and some other gases are present in the air. So it is hard to distinguish these gases. So it is called as homogeneous mixture. Next question आहे बघा, water is universal solvent. waterला universal solvent का म्हणतात? तर बघा याचे उत्तर आहे, it is used in biological processes like digestion and excretion. Many substances are soluble in water. It is used as solvent in factories, laboratories. So it is called as universal solvent. तर पाण्याला युनिव्हर्सल सॉल्व्हेंट का म्हणतात, तर त्याचा वापर कुठं होतो, कंपनीमध्ये, फॅक्टरीमध्ये होतो, लॅबोरेटरीजमध्ये होतो, तसेच बायोलॉजिकल प्रोसेस ज्या आहेत, डायजेशन अँड एक्सक्रीशन, याच्यात सुद्धा वॉटरचा उपयोग होतो। म्हणून वॉटरला काय म्हटले, वॉटर इज युनिव्हर्सल सॉल्व्हेंट। नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर सी, देअर इज नो अल्टरनेटिव्ह टू वॉटर फॉर क्लिनिंग पर्पजेस। याचे उत्तर काय आहे बघा, वॉटर इज अ युनिव्हर्सल सॉल्व्हेंट. मेनी सबस्टन्सेस आर सोल्युबल इन वॉटर, सो इट इज यूज्ड फॉर ऑल टाईप ऑफ क्लिनिंग पर्पजेस. म्हणून काय करतात, वॉटरचा उपयोग क्लिनिंग पर्पजसाठी करतात. तिसरा प्रश्न आहे बघा, व्हॉट विल हॅपन इफ द अमाऊंट ऑफ वॉटर व्हेपर इन द एअर इन्क्रीजेस. जर हवेमध्ये काय झालं, वॉटर व्हेपर ज्या आहेत त्या इन्क्रीज झाल्या म्हणजे वाढल्या, तर काय होईल, व्हेन द अमाऊंट ऑफ वॉटर व्हेपर इन द एअर इन्क्रीजेस द लेवल ऑफ ह्युमिडिटी ऑल्सो इन्क्रीजेस. तर काय होईल बघा, ह्युमिडिटी म्हणजे आर्द्रता आहे ती पण काय होईल, वाढेल, इन्क्रीज होईल. सो व्हेन द अमाऊंट ऑफ वॉटर व्हेपर इन द एअर increases, the level of humidity also increases. Question B आहे बघा, only one crop is grown repeatedly in the soil. The fertility of land decreases if one crop is grown repeatedly in the soil. In order to maintain it, crop should be changed. तर काय करायचं आहे बघा आपल्याला, only one crop जे आहे ते आपण घ्यायचं नाही आहे, तर आपण काय करायचं आहे बघा, त्याच्यामुळे काय होते,
फर्टिलिटी ऑफ लँड डिक्रीजेस, आणि म्हणून काय करायचं आपल्याला, इन ऑर्डर टू मेंटेन इट क्रॉप शुड बी चेंज्ड, आपल्याला काय करावं लागेल, क्रॉप चेंज करावे लागतील. क्वेश्चन नंबर 4, विथ हुम शुड आय पेअर. बघा इथे काही ग्रुप ए आणि ग्रुप बी मध्ये दिलेलं आहे, त्याला आपल्याला काय करायचं आहे, पेअरिंग करायचं आहे. ग्रुप ए मध्ये आहे एअर, वॉटर, सॉईल. ग्रुप बी मध्ये आहे एक्सक्रीशन, स्कॅटरिंग ऑफ लाईट, प्लास्टिसिटी. तर बघा याचे आन्सर्स आहेत एअर, त्याच्यासाठी येतं स्कॅटरिंग ऑफ लाईट. वॉटर विच इज यूज्ड ॲज एक्सक्रीशन. सॉईल, प्लास्टिसिटी. तर अशा प्रकारे काय आहे बघा याची आन्सर आहे. नेक्स्ट आहे स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. तर खाली दिलेली जी स्टेटमेंट्स आहेत त्याच्यापैकी ट्रू ऑर फॉल्स सांगायचे आहेत. सँडी सॉईल हॅज लो कॅपॅसिटी फॉर होल्डिंग वॉटर. तर बघा हे जे आहे ते राईट आहे, म्हणजे बरोबर आहे. सँडी सॉईल हॅज लो कॅपॅसिटी फॉर होल्डिंग वॉटर. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर बी, द सबस्टन्स इन विच अ सोल्यूट डिझॉल्व्स इज कॉल्ड ॲज सॉल्वंट. तर याचे उत्तर पण काय आहे, राईट, कारण हे स्टेटमेंट बरोबर आहे म्हणून आपण याला काय लिहिणार आहे, राईट असं लिहिणार आहे. द सबस्टन्स इन विच अ सोल्यूट डिझॉल्व्ड इज कॉल्ड सॉल्वंट. क्वेश्चन नंबर सी नंबर, द प्रेशर एक्झर्टेड बाय एअर इज कॉल्ड ॲटमॉस्फेरिक प्रेशर. याचे आन्सर काय, राईट, कारण का द प्रेशर एक्झर्टेड बाय एअर इज कॉल्ड ॲटमॉस्फेरिक प्रेशर. त्याला आपण काय म्हणतो, ॲटमॉस्फेरिक प्रेशर, म्हणून हे सेंटेन्स बरोबर आहे, राईट आहे. एक्सप्लेन द पिक्चर इन युअर ओन वर्ड्स. तर इथे बघा दोन पिक्चर दाखवलेले आहेत, क्वेश्चन पिक्चर ए आणि पिक्चर बी. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तुमच्या स्वतःच्या शब्दात एक्सप्लेन करायचं आहे. तर बघा इन द फर्स्ट पिक्चर वॉटर इज इन द लिक्विड स्टेट अँड इन सेकंड picture it is in the solid state in the form of ice. When water turns into ice it expands, therefore we can see the space of gap increased. Question number 7, write answers to the following questions in your own word. तुमच्या स्वतःच्या शब्दात काय करायचं आहे, क्वेश्चनचा आन्सर लिहायचा आहे. क्वेश्चन ए, हाऊ इज लाईट स्कॅटर्ड बाय द एअर. म्हणजे लाईट जी आहे ती कशी स्कॅटर्ड होते एअरमध्ये. याचे आन्सर आहे बघा, द लाईट रेज हिट द टायनी डस्ट पार्टिकल्स फ्लोटिंग इन द एअर, दॅट्स वाय लाईट गेट स्कॅटर्ड. आणि त्यामुळेच काय होते बघा, लाईट जी आहे ती स्कॅटर होते, म्हणजे पसरली जाते. क्वेश्चन नंबर बी, एक्सप्लेन द व्हेरियस प्रॉपर्टीज ऑफ वॉटर. आपल्याला काय करायचं आहे, वॉटरच्या प्रॉपर्टीज काय आहेत ते सांगायचे आहेत. तर बघा द प्रॉपर्टीज ऑफ वॉटर आर फॉलोज. काय काय आहेत, पहिली आहे ॲज वॉटर फ्रीजेस टू फॉर्म आईस इट एक्सपांड्स अँड इट्स व्हॉल्यूम इन्क्रीजेस. इफ द टेम्परेचर ऑफ वॉटर इज लोअर्ड बिलो 4 डिग्री सेंटीग्रेड इट्स डेन्सिटी इन्क्रीजेस अँड व्हॉल्यूम इन्क्रीजेस. त्याची डेन्सिटी डिक्रीज होते, व्हॉल्यूम इन्क्रीज होते. क्वेश्चन नंबर आन्सर 2, वॉटर डझंट हॅव इट्स ओन शेप बट इट हॅज अ व्हॉल्यूम. वॉटरला काय असतं बघा, त्याला स्वतःचा शेप नसतो, पण त्याला काय असतं, व्हॉल्यूम असतं. वॉटर इज अ युनिव्हर्सल सॉल्वंट, मेनी सबस्टन्सेस आर सोल्युबल इन इट, दॅट्स वाय वॉटर इज युनिव्हर्सल सॉल्वंट. क्वेश्चन नंबर सी, व्हाय इज द डेन्सिटी ऑफ सी वॉटर मोर दॅन दॅट ऑफ रेन वॉटर. तर बघा आपले जे सी वॉटर आहे त्यामध्ये बघा डेन्सिटी ऑफ सी वॉटर मोर दॅन दॅट ऑफ रेन वॉटर. रेन वॉटरपेक्षा सी वॉटर कसं असतं बघा, डेन्सिटी त्याची जास्त असते. तर याचे आन्सर बघू आपण, द रेन वॉटर डझंट कंटेन साल्ट इन द इट. तर बघा रेन वॉटरमध्ये साल्ट नसतं, सी वॉटर कंटेन्स डिझॉल्व्ड साल्ट इन इट. तर बघा
सी वॉटरमध्ये बघा काय असतं, डिझॉल्व्ड साल्ट असतं. ड्यू टू द डिझॉल्व्ड साल्ट द डेन्सिटी ऑफ सी वॉटर इन्क्रीजेस. आणि त्यामुळं काय होतं, सी वॉटरची डेन्सिटी जी आहे ते इन्क्रीज होते. कशामुळे, तर त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह झालेले साल्ट असते. सो द डेन्सिटी ऑफ सी वॉटर इज मोर दॅन दॅट ऑफ रेन वॉटर. क्वेश्चन नंबर डी. व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ गुड सॉइल स्ट्रक्चर. याचे आन्सर आहे बघा, द फर्टिलिटी ऑफ सॉइल डिपेंड्स अपॉन सॉइल स्ट्रक्चर. गुड सॉइल स्ट्रक्चर हेल्प्स रूट्स get a sufficient supply of oxygen. Water drainage is good and the roots of plant grow well. Question number E. What are the various uses of soil? तर सॉइलचे वेगवेगळे युजेस आपल्याला सांगायचे आहेत. तर बघा, सॉइल होल्ड्स वॉटर. सॉइल काय करतं, वॉटर धरून ठेवते. सॉइल हेल्प्स प्लांट टू ग्रो. बघा, सॉइलमुळे काय होतं, प्लांट्स म्हणजे झाडे जी आहेत ती त्यांच्या वाढीसाठी काय होतं, सॉइल हेल्प करतं. द आर्टिकल्स लाईक इथर्न पॉट्स, इथर्न लॅम्प्स, आयडॉल्स अँड ब्रिक्स आर मेड फ्रॉम सॉइल. क्वेश्चन नंबर ई ऑफ व्हॉट इज द नीड ऑफ इम्पॉर्टन्स ऑफ सॉइल टेस्टिंग फ्रॉम द पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ फार्मर्स. याचे आन्सर आहे बघा, सॉइल इज टेस्टेड टू फाइंड आउट इफ देअर इज अ डेफिशियन्सी ऑफ एनी इन्ग्रेडियंट अँड टू डिसाइड व्हॉट शुड बी डन टू रिमूव्ह द डेफिशियन्सी. इट इज यूजफुल फॉर द फार्मर्स टू ग्रो द क्रॉप्स अकॉर्डिंगली. क्वेश्चन नंबर जी आहे बघा, व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ एअर इन ट्रान्समिशन ऑफ साऊंड. एअर इज यूजफुल मीडियम फॉर द ट्रान्समिशन ऑफ साऊंड. द साऊंड दॅट वी हिअर रीच अस थ्रू द सराउंडिंग एअर. आपल्याला जो ध्वनी ऐकू येतो, साऊंड ऐकू येतो, तो कशामुळे येतो, तर काय होतं बघा, हिअर रिचेस अस थ्रू द सराउंडिंग एअर. आपल्या भोवतालची जी एअर आहे त्याच्यामुळे काय होतं बघा, आपल्याला साऊंड जो आहे तो ऐकू येतो. एच आहे बघा, व्हाय शुड अ ग्लास बॉटल कम्प्लिटली फिल्ड विथ वॉटर नेव्हर बी केप्ट इन फ्रीजर. तर बघा, ग्लास बॉटल जे आहे ती काय केलं, कम्प्लिटली फिल्ड विथ वॉटर नेव्हर बी केप्ट इन फ्रीजर. फ्रीजरमध्ये का ठेवायची नाही आहे बघा, त्याचा आन्सर आहे, इफ द टेम्परेचर ऑफ वॉटर इज लोअर्ड बिलो 4 डिग्री सेंटीग्रेड इट्स डेन्सिटी डिक्रीजेस अँड व्हॉल्यूम इन्क्रीजेस. तर त्याची डेन्सिटी काय होते, डिक्रीज होते म्हणजे कमी होते, आणि व्हॉल्यूम काय होतं, वाढतं. इट मीन्स दॅट वॉटर एक्सपांड्स व्हेन द टेम्परेचर फॉल्स बिलो 4 डिग्री सेंटीग्रेड. म्हणजेच काय बघा, वॉटर एक्सपांड होतं कधी, जर काय होईल बघा, टेम्परेचर 4 डिग्रीच्या पेक्षा खाली असेल त्यावेळी. बिकॉज ऑफ दिस अ ग्लास बॉटल कम्प्लिटली फिल्ड विथ वॉटर इज लाईकली टू ब्रस्ट व्हेन केप्ट इन फ्रीजर. Thank you for watching. Please like, share, subscribe our channel for more videos on Mahasemi English. Thank you.